अवघ्या देशाला जलसंधारणाचे धडे देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र, पण तरीसुद्धा महाराष्ट्राला जलसंधारणाचं वेगळं बजेट नाही आहे। दुष्काळ हा महाराष्ट्रासाठी नवा नाही आहे, पण तरीसुद्धा त्याच्याशी सामना करायला आपल्याकडे एखादी कायमस्वरूपी यंत्रणा नाही आहे। दुष्काळ ही निसर्गाची रचना आहे आणि साधारण 12 ते 15 वर्षांनंतर तो पडावाच लागतो। पण हा दुष्काळ परंपरागत नाही आहे, हा दुष्काळ आहे लोकनिर्मित। यात जितके राजकारणी जबाबदार आहे तितकेच आपण सर्वसामान्य लोक सुद्धा जबाबदार आहोत। महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यांना यंदा दुष्काळाचा फटका बसलाय। हा दुष्काळ पाणी टंचाईच्या पलीकडे गेलाय। माणसांच्या आणि गावांच्या कहाण्या हेच सांगतायत। पण या गावांमध्ये एका गावाची दुष्काळ कथा वेगळीच आहे। अंधश्रद्धेपोटी हे गाव दुष्काळग्रस्त झालंय, यावर पटकन विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। आटपाडीपासून 31 किलोमीटर अंतरावर असलेलं माडगुळ हे गाव। या गावची एक वेगळी ओळख सांगायची तर गदी माडगुळकर आणि व्यंकटेश माडगुळकरांचं हे गाव। एकेकाळी बारमाही पाणी असणाऱ्या तळ्याकाठी हे गाव वसलेलं होतं। पण गावच्या खंडोबाचे वाघे असलेल्या वाघमाऱ्यांच्या एका पूर्वजाला साधारण 100-1 वर्षांपूर्वी खंडोबाने दृष्टांत दिला की या तळ्याशेजारी मी गाव वसू देणार नाही, गाव इथून हलवा। गाव इकडं आल्यानंतर तर आता सगळं घर पाक सगळे सपडासप होऊन तर काय शिल्लक राहिलेलं नाही। गावकऱ्यांच्या या निर्णयामुळे गाव साधारण 2 किलोमीटर पुढे आणलं गेलं। त्यामुळे हा तलाव मागे पडला, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं। तलावाचा वापर बंद झाल्यामुळे तो बराचसा बुजला गेला आणि जो काही थोडा उरला तोही प्रदूषित झाला। आता त्याचं पाणी ना पिण्यासाठी वापरलं जातं ना शेतीसाठी। गावात आता टँकरने पाणी पुरवठा होतो। असं म्हटलं जातं की यंदाचा दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो मानव निर्मित आहे। लोक मग ते कोणी असोत, सर्वसामान्य लोक असोत किंवा राजकारणी, यांच्या चुकांमुळेच या दुष्काळाची दाहकता जी आहे ती अधिक तीव्रतेने जाणवते, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात। आणि माडगुळे गावची कथा जर ऐकली तर हीच बाब अधोरेखित होते। पुरातन काळापासून पाण्याच्या आसपास मानवी वस्ती बहरली। माडगुळेच्या गावकऱ्यांना नेमका याचाच विसर पडल्यामुळे त्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावातल्या महिलांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते। अंधश्रद्धेला बळी पडलेल्या माणसाला त्याची किंमत चुकवावीच लागते। पाणी साठवायचं आणि टिकवायचं कसं याचं परंपरागत ज्ञान आपल्याकडे होतं, तेही आपण विसरलो। घरात पाणी आयतं मिळू लागलं आणि आड, विहिरी, पाणवठे यांच्याकडे दुर्लक्ष झालं। दरम्यानच्या काळात लोकांनी अक्षम्य हेळसांड या स्त्रोतांची केली आणि सत्यनारायणच्या खांबापासून सगळं काय विहिरीत फेकून, नाडांमध्ये फेकून त्यांनी कमी करून टाकल्या, ते बुजून गेल्या। 2009-2010 सालच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रात एकूण 40,50,000 हेक्टर इतकं क्षेत्र सिंचनाखाली होतं आणि त्यापैकी निम्म्याहून जास्त म्हणजे जवळपास 21,59,000 हेक्टर इतक्या जमिनीवरचं सिंचन हे फक्त विहिरींवर अवलंबून आहे। त्यामुळे आड विहिरी जपण्याची गरज व्यक्त होते। एकीकडे विहिरींकडे दुर्लक्ष होत असतानाच आणखी एका मोठ्या पाण्याच्या स्रोताकडे दुर्लक्ष होतंय, नद्या। पूर्वी नदीची असणारी नैसर्गिक रचना उद्ध्वस्त केली जाते, नद्यांची पात्र खरवडली जात आहेत। पाणी टंचाईच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे नदीतून होणारा बेसुमार वाळू उपसा। आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या अनेक नद्या वाळू माफियांनी पोखरून काढलेल्या आहेत। मी आता सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या या येरळा नदीच्या पात्रात उभा आहे। आपण बघतोय की पात्रात ठिकठिकाणी खड्डे पडलेत। हे जे टायरचे निशाण आपल्याला दिसत आहेत हे वाळू माफियांच्या ट्रकच्या टायरचे निशाण आहेत आणि इथून या खड्ड्यातून रात्रीच्या सुमारास बेसुमार वाळू उपसा होत असतो। आपल्याला माहिती आहे की राज्य शासनाने वाळू उपशावर एक बंदी लादलेली आहे। ग्रामसभेच्या लिलावाशिवाय वाळू उपसा करता येत नाही। शासनाचं जे धोरण आहे, या चुकलेल्या धोरणाचा फटका जो आहे तो या नद्यांना बसलेला आहे आणि ठिकठिकाणची पात्र अशा रीतीने कोरडी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। येरळा नदी पूर्वी बारमाही व्हायची असं इथले गावकरी सांगतात, मात्र आता जर नदीचं स्वरूप बघितलं किंवा बेसुमार वाळू उपसा बघितला तर ही नदी आता साधारण डिसेंबर-जानेवारीपर्यंत कोरडी पडायला सुरुवात होते। जलसंधारणाची जी क्षमता असते नदी पात्राची ती या वाळू उपशामुळे
नष्ट होते, कमी होते आणि त्यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या अशा कोरड्या पडलेल्या आपण बघतो। महाराष्ट्रात हे चित्र जे आहे ते जवळपास सगळीकडेच दिसतं। त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने या वाळू माफियांचा बंदोबस्त करायला हवा आणि वाळू संदर्भातलं जे महाराष्ट्राच्या शासनाचं जे धोरण आहे ते धोरण सुधारण्याची गरज आहे। तरच पाणी टंचाई आणि त्यामुळे निर्माण होणारी ही जी भीषण परिस्थिती आहे ती टाळता येऊ शकते। राज्य शासनाच्या वाळू उपसा धोरणात अनेक त्रुटी आहेत। अनेक ठिकाणी वाळू उपशावर बंदी घालण्यात आली आहे, पण वाढत्या बांधकामांमुळे मागणी वाढली आहे आणि त्यामुळे गेल्या काही वर्षात राज्यातल्या विविध नद्यांच्या पात्रातून होणारा चोरटा वाळूचा उपसाही वाढला आहे। वाळू चोरी रोखण्यासाठीचे बायोमेट्रिक सिस्टीम सारखे उपाय अपयशी ठरलेत। वाळूची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्या मागणीला पुरवठा नाही, त्याचा परिणाम चोऱ्या वाढण्यामध्ये होत असतो। आमचा पूर्णपणे तहसीलदार किंवा विरोधीचा स्टाफ असतो, पोलीसचे अधिकारी वर्गाची मदत आम्ही घेतो आणि रोखण्याचा प्रयत्न करत असतो। वाळू माफियांप्रमाणेच आणखी एक घटक पाणी टंचाईला कारणीभूत ठरतोय, तो म्हणजे टँकर माफिया। टँकर माफियांकडून मिळेल त्या मार्गाने पाणी उपसलं जात आहे, मिळेल त्या मार्गाने पाणी भूपृष्ठावर आणलं जात आहे। नुसतेच टँकर माफिया नव्हेत तर बोअरवेलच्या माध्यमातून अनिर्बंध पाणी उपसा सुरू आहे, पण भूजल पातळी वाढवण्यासाठी मात्र काहीच प्रयत्न होत नाहीत। ज्या बोअरवेलला पाणी नव्हतं 3-3 वर्ष, त्या बोअरवेलला जेव्हा आपण गच्चीवर पडणाऱ्या पाण्याने रिचार्ज केलं तेव्हा 3-1 वर्षामध्ये त्याचं यील्ड परत सुरू झालं। बागायती शेतीसाठी पाण्याचा भरमसाठ उपसा हे सुद्धा दुष्काळाचं कारण आहे। ज्या मराठवाड्यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलाय त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यातल्या 9 तालुक्यांपैकी 5 तालुक्यात पाण्याची पातळी 3 मीटरने खोल गेली आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातली पाण्याची पातळी तब्बल 8 मीटरने खोल गेली आहे। शेजारच्या बीड आणि जालन्यातही कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती आहे, कारण इथे ऊसाचं क्षेत्र मोठं आहे। सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी 76% पाणी ऊसाला लागतं। ऊस टिकला तर कारखाना टिकेल आणि कारखाना टिकला तरच नेता टिकेल, या हट्टापोटी कारखान्यांना आणि पर्यायाने धरणांना मंजुरी दिली जाते। पाण्यासाठी युद्ध पेटल याचं भान ना साखर कारखानदाराला राहिलं, ना सत्तेवरती आलेल्या राज्यकर्त्यांना राहिलं। फक्त सिंचनाच्या नावानं पैसा खर्च झाला आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हे संपूर्ण राजकीय नेते घोटाळे करत राहिले। कापसासारख्या नगदी पिकात संशोधन होतं, पण ज्वारीसारख्या गरजेच्या पिकात संशोधन होत नाही, परिणामी उत्पादनात वाढ होत नाही। त्यामुळे शेतकरी अशा पिकाकडे पाठ फिरवतो आणि नगदी पिकाकडे वळतो। आता वैयक्तिक पातळीवर पीक नियोजन पूर्वीसारखं होत नाही, त्यामुळेच अन्न सुरक्षा सुद्धा पूर्वीसारखी राहिली नाही। कडबा पेंड यांचं नियोजन केलं जात नाही आणि त्यामुळेच आता आपल्या जनावरांवर ऊसाचे वाडे खायची वेळ आली आहे। एकीकडे आपली जीवनशैली दुष्काळाला जबाबदार ठरत असताना दुसरीकडे काही लोक या पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करतायत। या कथा आहेत अशा लोकांच्या जे दुष्काळाशी झगडतायत, पाणी टंचाईशी लढतायत आणि वेगवेगळ्या युक्त्या करतायत। महाडपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावरच्या पिंपळकोंड गावातली एक दुपार। नामदेव जाधव आणि त्यांचे सहकारी गावच्या देवळात भर दुपारी विचार विनिमय करतायत। गावाच्या 5वीला पुजलेला दुष्काळ हटवण्यासाठी चर्चा केली जाते। शिमग्यापासून म्हणजे फाल्गुन महिन्यापासून आम्हाला हे पाणी टंचाई भरपूर। ही समस्या सोडवण्यासाठी एक योजना तयार झाली। गावाशेजारच्या डोंगरावर बारमाही वाहणाऱ्या झऱ्यांचं पाणी एका पाईपच्या साह्याने गावात आणलं गेलं। टाक्यांमध्ये पुरेसं पाणी साठलं की गावातला एक जण गावातल्या देवळात येऊन एका विशिष्ट पद्धतीने घंटा वाजवतो। या घंटेचा आवाज ऐकल्यावर गावातल्या महिला पाणी आणायला बाहेर पडतात। पाणी तपासलं आणि तिथं बोर मारणार होतो, पण त्याच्या अगोदरच आम्हाला फॉरेस्टवाल्यांनी कळवा दिलं की आमच्या जागेमध्ये बोर मारू नका म्हणून। कंत्राटदारांच्या सोयीसाठी बऱ्याचदा नियम वाकवले जातात, पण प्रश्न जेव्हा सर्वसामान्यांचा येतो तेव्हा याच नियमांचा बागुलबुवा केला जातो।
थोडीशी शासकीय तरतूद इथे झाली तर या आणि आसपासच्या भागातल्या पाण्याचं दुर्भिक्ष्य कायमचं संपेल. पण तशी तरतूद इथे होणार नाही, कारण एखाद्या बड्या कंत्राटदाराच्या ते हिताचं नाही. कारण कंत्राटदारांच्या इशाऱ्यावरच राजकारण चालतं. ज्यांच्या हाती नियोजन आहे त्यांनाच वाटत नाही की हा प्रश्न आहे, आणि सत्ताधाऱ्यांना जर हा प्रश्नच समजत नसेल तर त्यांच्याकडून उत्तराची काय अपेक्षा करणार. त्यामुळे आपणच आता व्यक्तिगत पातळीवर किंवा गाव पातळीवर हा प्रश्न सोडवला पाहिजे, जसा डॉक्टर अविनाश पोळ यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. सातारा शहरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेतो तो हा स्वच्छ आणि सुंदर असा गोडोली तलाव. पण हा तलाव फक्त 6 महिन्यांपूर्वी असा होता, झाडी झुडपांनी वेढलेला एक उकिरडा. त्याचा कायापालट करण्यात पुढाकार घेतला तो साताऱ्यातले प्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर अविनाश पोळ यांनी. इथं एखादी मशिनरी उतरवायचं म्हटलं तरी अवघड होतं. अशा पार्श्वभूमीवर मग जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही श्रमदानातनं आम्ही हे सगळं साफसफाई करू असे मागणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा खूप आनंद झाला. लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मग स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपला विकास निधी या प्रकल्पासाठी वळवला. या तलावामुळे भूजल पातळी वाढल्यामुळे आसपासच्या विहिरींना त्याचा फायदा होईल. फक्त हा तलावच नाही तर डॉक्टर पोळ यांनी सातारा जवळच्या धावडशीमध्ये सुद्धा एक चमत्कार घडवून दाखवला आहे. धावडशीचे पोलीस पाटील ज्योतिराम पवार आणि धावडशी ग्रामस्थांनी डॉक्टर अविनाश पोळ यांच्या सल्ल्याने एक विहीर जोड प्रकल्प राबवला आहे. पवार यांनी घरासमोर एक बोरवेल मारून त्याचं पाणी आपल्या विहिरीत सोडलंय. ही विहीर गावातल्या इतर 30 विहिरींशी पाईपच्या साह्याने जोडण्यात आली. त्यामुळे उन्हाळ्यात आटणाऱ्या गावातल्या काही विहिरींमध्ये पाणी सोडता येतं आणि त्यामुळे गावकऱ्यांना बारमाही पिकं घेता येतात. 100 एकर क्षेत्राला उन्हाळ्यात फायदा होतो आणि सीझनला मात्र ह्यात 200 एकरचा फायदा होतो. ह्यामध्ये सगळ्यात जास्त हे ज्वारीचं पीक घेतलं जातं ह्या भागात आमच्या. या प्रकल्पामुळे धावडशीचं भाग्य पालटलंय. डॉक्टर पोळ यांच्यासारख्या एका माणसाला जर हे शक्य होऊ शकतं तर मग सरकारसारख्या अजस्त्र यंत्रणेला कोट्यवधी रुपये खर्चूनही हे शक्य का होत नाही. यंदाच्या या लोकनिर्मित दुष्काळाला आणखी एक घटक जबाबदार आहे आणि तो म्हणजे भ्रष्टाचारी राजकारणी. पाण्याची उपलब्धता नसताना धरणं बांधली गेली. एखादी जलसंपदा योजना राबवायची असेल तर पाण्याची उपलब्धता, पावसाचं प्रमाण, त्याचबरोबर त्याचा लोकांना होणारा फायदा अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. पण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात हे चित्र दिसत नाही आहे. सध्या पाहिली जाते ती फक्त कंत्राटदाराची सोय. आणि हीच बाब दाखवण्यासाठी आपण सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या आंधळी या धरणावर आलो आहे. तुम्हाला मी या सगळ्या धरणाची एक सुरस आणि चमत्कारिक अशी कथा दाखवतो. आंधळी धरण ज्या ठिकाणी आहे, हा जो भाग आहे तो माण खटाव हा जो कायम दुष्काळग्रस्त असलेला हा प्रदेश आहे आणि इथे पाण्याचं प्रमाण किंवा पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे इथे मोठी धरणं बांधण्यात कोणताही हशील नव्हता, तरीसुद्धा हे धरण बांधण्यात आलं. आणि त्याच्यामागची जी कारणं सांगितली जात आहेत ती इथूनच जवळ असलेली खटावमधली जिहे काठापूर या योजनेतनं लिफ्ट इरिगेशनने पाणी आणून हे आंधळी धरणात सोडण्यात येणार होतं. आणि आंधळी धरणातनं हे जे पाणी आहे ते खाली माण खटावसारख्या या तालुक्यांना जाणार होतं. कॅनॉल्सचं जाळंसुद्धा इथे उभारण्यात आलं आहे. पण आता जिहे कठापूर ही जी योजना आहे ती योजना आता रखडलेली आहे. गेली अनेक वर्ष ती योजना रखडली. त्यामुळे तिथून लिफ्ट इरिगेशननी या धरणात पाणी साठा केला जाणार होता, ते पाणी अजूनपर्यंत पोचलं नाही. त्यामुळे पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो आणि जितकं पाणी इथे साठतं तेवढंच पाणी वापरता येतं. पण एवढा मोठा धरणांचा जो खर्च आहे हा खर्च बघितला तर खूप मोठा आहे आणि त्यातनं होणारा फायदा जो आहे तो अतिशय कमी आहे. साताऱ्यातल्या माण तालुक्यातलं एक गाव कुकुडवाड. या गावात गेल्या 10 वर्षात सतत राज्यातल्या सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. कोरड्या विहिरी, उन्हांच्या झळांनी कासावीस झालेली माणसं आणि प्राणी हे इथलं नेहमीचंच दृश्य. 1-2-3 वर्ष झाली पाऊसच पडलेला नाही आमच्या गावामध्ये आणि काय शासन याच्याकडे लक्ष देत नाही, काय नाही. इकडं पाणी आणलं पाहिजे, डोंगर भाग आहे.
दुसरीकडे याच साताऱ्यातलं एक ठिकाण म्हणजे महाबळेश्वर, जिथे राज्यातल्या सर्वाधिक पावसाची नोंद होते। एकीकडे राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर गुजरातमधल्या एका टोकाला असलेल्या सरदार सरोवराचं पाणी गुजरातमधल्या दुसऱ्या टोकाला म्हणजे जवळपास 600 ते 700 किलोमीटर दूर असलेल्या कच्छ आणि सौराष्ट्रपर्यंत पोहोचवण्यात गुजरात सरकारला यश आलं। पण महाराष्ट्रात मात्र याच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी महाबळेश्वरमध्ये पडणारं इतकं अमर्याद पाणी याच जिल्ह्यात असलेल्या माण आणि खटावसारख्या 2 कायम दुष्काळग्रस्त तालुक्यांपर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकलो नाही। एकाच जिल्ह्यातली ही 2 ठिकाणं दाखवून देतात सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचं जळजळीत वास्तव। आणि उत्तर ठाऊक असूनही त्या प्रश्नावर वेळ काढूपणा करण्याची राजकारण्यांची लबाड मानसिकता। दुष्काळ निवारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत। सरकार सुद्धा दररोज खर्चाची आणि टँकरची आकडेवारी जाहीर करते। केंद्राकडून किती पैसा आणला याचं श्रेय मिळवण्याची धडपड सुरू आहे। पण पैसा हा दुष्काळावरचा उपाय नाही आहे। पूर्वी पाण्याची उपलब्धता बघून प्रोजेक्ट्स आखले जायचे, पण आता कंत्राटदारांची सोय पाहिली जाते। त्यामुळे गरज आहे ती मानसिकता बदलण्याची।